त्याचाच कुलाचार करायचा आहे. कुलाचार म्हणजे काय, विशेष दिवशी आपल्या कुलदेवीची जी काही सेवा आहे ती करायची असते. तर आज शाकंभरी पौर्णिमा होती आणि मला कुलाचार करायचा होता. 64 भाज्यांचा नैवेद्य जो आहे तो मला देवीला दाखवायचा होता आणि देवीची विधिवत पूजा करायची होती. म्हणजे देवीच्या अभिषेकापासून तर देवीचा साज शृंगार असो, सगळ्या गोष्टी आज मला करायच्या होत्या. तर इथे भरपूर जणांनी विचारलं होतं हा तांदळा कसा आहे काय, तर हा तांदळाला आम्ही स्टँड वगैरे करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ आम्ही टाकतो खाली आणि मगच हा रेणुका मातेची जी मूर्ती आहे ती ठेवत असते मी. तर इथे पहिले जो कोमट पाणी आहे त्याने मी देवीला स्नान घालून घेतलं. त्यानंतर पंचामृत होतं त्याने स्नान घातलं आणि नंतर जो माझ्याकडे देवीचा टाक आहे तो मी इथे ठेवला आहे. आणि हा टाक आम्ही जेव्हा रेणुका मातेचा माहूरगडवरून पाषाण आणायला गेलो होतो तिथून देवीची भेट घालून आणलेला टाक आहे. या टाकामागची वेगळी स्टोरी आहे, कारण की हा टाक आम्ही जेव्हा ओटी भरायला नेला आणि तिथे टाक ओटीवरती ठेवलेला होता आणि कोणाच्याच लक्षात आलं नाही. टाक त्यांनी ओटी घेतली आणि देवीच्या जवळ नेली, तर हा टाकही तिथेच राहिला देवीच्या जवळ, जी मूळ मूर्ती आहे माहूरगडवरची तिथे. आणि त्यानंतर आम्हाला बाहेर आल्यानंतर कळालं की आपला जो टाक आहे तो आतमध्येच राहिला आहे. मग आम्ही परत गेलो, त्यांना विनंती केली की आमचा जो रेणुका मातेचा टाक आहे तो आतमध्ये राहिलेला आहे. त्यांनी ज्या काही ओट्या होत्या देवीजवळ ठेवलेल्या त्या सगळ्या बाहेर आणल्या आणि तिथे खूप शोधाशोध केल्यानंतर आमचा हा टाक भेटला. आणि असं झालं की आमचा जो हा घरचा टाक होता देवीच्या एवढ्या जवळ जाऊन, म्हणजे अगदी देवीच्या कुंकवाने सगळा तो टाक माखलेला होता. हा आमच्यासाठी एक चमत्कारीच अनुभव होता. असं वाटलं होतं तेव्हाच देवी घरी आले आणि त्यानंतर पाषाणही तिथून आणला आणि हा सुंदर असा मुखवटा घडून घेतला. जेव्हापासून रेणुका माता घरामध्ये आलेले आहे तेव्हापासून घरात एक वेगळंच चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि आज हा जो व्हिडिओ मी बनवला आहे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की रेणुका मातेची कृपा कशी असते हे काही सांगण्याचं वेगळं नाही आहे. आज जो शृंगार मी करत आहे देवीला, जेव्हा मी पूर्ण देवी बघितली, शृंगार वगैरे केले, एवढी सुंदर देवी दिसत होती आज माझी रेणुका माऊली. आणि कुलस्वामिनी कुलदैवत आपल्याला पूजणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपली कुलदैवता कुलस्वामिनीला पूजू तेव्हा घरामध्ये ज्या काही असाध्य अडचणी झालेल्या आहेत त्या भरपूर अशा निवारण होतात. आणि जेव्हा गुरुची सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण जेव्हा आपण रेणुका मातेची म्हणजे तुमच्या कुलदेवीची सेवा करतो तेव्हा जे काही वातावरण होतं घरातलं, ज्या काही आपल्या आयुष्यातील